नमस्कार. आज आपण भगवान गणेशाची एक खूपच रंजक गोष्ट जाणून घेणार आहोत. ही गोष्ट फक्त पुराणांपुरती मर्यादित नाही, तर ती आधुनिक इतिहासापर्यंत येऊन पोहोचते. चला तर मग हा प्रवास कसा होता ते पाहूया. तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक खूप महत्वाची गोष्ट समजून घेऊया, ज्यामुळे हिंदू परंपरेत गणेशाचं स्थान सर्वोच्च मानलं जातं. ती म्हणजे प्रथम पूज्य. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतंही शुभ कार्य किंवा पूजा गणपती बाप्पाच्या आराधनेशिवाय सुरूच होत नाही. पण गणपतीला इतका मान का दिला जातो हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या जन्माची ती अनोखी आणि अविस्मरणीय कथा ऐकावी लागेल. ही कथा काही सामान्य जन्माची नाही आहे. ही कथा आहे एका दैवी निर्मितीची. असं म्हणतात की देवी पार्वतीने स्नानासाठी वापरलेल्या हळदीच्या लेपातून एक मूर्ती घडवली आणि त्यात स्वतः प्राण फुंकले. आणि इथेच एका कर्तव्याची, एका निष्ठेची कसोटी लागते. बघा, वडील आणि मुलगा जे एकमेकांना ओळखतही नाहीत, त्यांच्यात एक मोठा संघर्ष होतो. आईने आज्ञा दिली होती आणि बाल गणेशाने त्या आज्ञेचं पालन करत थेट भगवान शंकरांनाच दारात अडवलं. आता या घटनेमुळे भगवान शंकर खूप क्रोधित झाले आणि त्यांनी त्या बालकाचे शिर धडावेगळे केले. पण जेव्हा देवी पार्वतीला हे कळलं तेव्हा त्या खूप दुःखी झाल्या. मग त्यांना शांत करण्यासाठी शंकराने त्या बालकाला हत्तीचे मस्तक लावून पुन्हा जिवंत केले. आणि इथूनच एका दुःखद क्षणाचं रूपांतर एका दैवी आशीर्वादात झालं. बरं, या अद्वितीय जन्मानंतर गणेशाला एक खास ओळख आणि काही अविश्वसनीय शक्ती मिळाल्या. चला पाहूया ते काय होत्या. त्यांना एक वरदान मिळालं आणि एक नाव मिळालं, विघ्नहर्ता. विघ्नहर्ता म्हणजे काय? तर सर्व विघ्न म्हणजे सर्व अडथळे दूर करणारा. त्यामुळेच तर लाखो करोडो लोक कोणतेही काम सुरू करण्याआधी त्यांचं स्मरण करतात. तर हेच कारण आहे, बुद्धी, यश आणि संकट दूर करण्याची शक्ती या सगळ्या गुणांमुळेच प्रत्येक शुभकार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने होते. आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटतं की आपलं काम यशस्वी व्हावं आणि त्यासाठीच हा आशीर्वाद घेतला जातो. पण ही कथा फक्त पुराणांपुरतीच नाहीये. ती पुढे आधुनिक इतिहासात एक असं वळण घेते जे खूपच आश्चर्यकारक आणि महत्वाचं आहे. अर्थात गणेशाचं अस्तित्व खूप प्राचीन आहे. अगदी ऋग्वेद आणि पुराणांसारख्या जुन्या ग्रंथांमध्येही आपल्याला गणपतीचा उल्लेख सापडतो. आणि मग येतो तो एक महत्त्वाचा टप्पा. साल होतं 1893. हे एक असं वर्ष होतं जेव्हा ही प्राचीन देवता एका आधुनिक क्रांतीचं प्रतीक बनले. हे खूप इंटरेस्टिंग आहे. लोकमान्य टिळकांच्या हे लक्षात आलं की अरे, ब्रिटिश सरकार लोकांना एकत्र येऊ देत नाहीये, सभामर बंधनं आहेत. मग यावर उपाय काय? तर एक धार्मिक उत्सव. त्यांनी या उत्सवालाच एक शक्तिशाली राजकीय साधन बनवलं आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्त मिळवली. तर बघा, हा प्रवास प्राचीन ग्रंथांमधील एक देवता पुढे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक बनते आणि आज तर तो भारतभर साजरा होणारा एक मोठा सांस्कृतिक उत्सव बनला आहे. तर मग आजच्या काळात या सगळ्या प्रवासाचा नेमका वारसा काय आहे? बघा, एका ऐतिहासिक चळवळीतून सुरू झालेला हा उत्सव आज आपल्या देशातला सर्वात उत्साही आणि मोठा सण बनला आहे. विशेषतः महाराष्ट्रात तर त्याची भव्यता काही वेगळीच असते. खरंच, गणेशाची कथा आपल्याला दाखवते की श्रद्धा, इतिहास आणि समाज हे सगळं एकमेकांशी कसं जोडलेलं आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का, की देवतांची एक प्राचीन कथा आज सांस्कृतिक एकता आणि स्वातंत्र्याचं एक आधुनिक प्रतीक कशी बनू शकते.